शिर्डीतून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। भोंदू अशोक खरात याला राहता न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। समता पतसंस्थेमध्ये बनावट खाती उघडून कोट्यवधी रुपयांचा व्यवहार केल्याचा गंभीर आरोप अशोक खरात याच्यावर आहे। मिळालेल्या माहितीनुसार समता पतसंस्थेत तब्बल 57 व्यक्तींच्या नावावर 100 खाती उघडण्यात आली होती। या खात्यांमधून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या संपूर्ण प्रकरणाचा तपास सध्या शिर्डी पोलिसांकडून सुरू असून अशोक खरात याला राहता कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या काळात अनेक महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आजच्या सुनावणीत नेमक काय घडले याची माहिती दिली आरोपी खरातचे वकील व्यंकटेश खिस्ते यांनी। सुनावणी झाली, काय आर्ग्युमेंट झाली, आता 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, काय युक्तिवाद? कॅप्टन अशोक खरात यांच्यावर शिर्डी पोलीस स्टेशन राहता पोलीस स्टेशनला एप्रिल महिन्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। तो फसवणूक आणि बनावट कागदपत्र तयार करणं अशा स्वरूपातला गुन्हा आहे। पण फिर्यादीचं जर एकंदरीत अवलोकन केलं तर फसवणूक केल्याकरता जो काही कायद्यामध्ये रॉंगफुल लॉस अपेक्षित आहे तो कुठल्याही स्वरूपाचा फिर्यादीला झालेला नाही आणि या आरोपीला आज 4 महिन्यानंतर कोर्टात प्रोड्यूस केलेलं आहे। तर आता या आरोपी 4 महिन्याच्या कालावधीत तपास यंत्रणेने नेमका काय तपास केला, काय केलं याची कुठलीही कागदपत्र तपास या अधिकाऱ्यांनी आज कोर्टासमक्ष हजर केली नाही। त्या डिफेन्समध्ये आमच्या वतीनं आज कोर्टाला PCR या आरोपीला देण्यात येऊ नये असं युक्तिवाद करण्यात आला। त्याच्यामध्ये मेहरबान कोर्टाने गुन्ह्याचा तपास आणि त्या तपासाला सहयोग होण्याकरता आरोपीला 7 तारखेपर्यंतची पोलीस कस्टडी मंजूर केली आहे। आरोपी क्रमांक 2 चा जो मुद्दा होता त्यावर या प्रस्तुत प्रकरणामध्ये 2 आरोपी नमूद करण्यात आलेले। एक आरोपीचं नाव आहे जे खरात आणि दुसऱ्या आरोपीचं नाव नमूद करण्यात आलेलं नाही। आरोपीच्या वतीनेही त्याच्यावर आक्षेप नोंदवण्यात आला की 4 महिन्याचा जो कालावधी होता मधला, या सगळ्या कालावधीत त्याही आरोपीच्या दृष्टीनं कुठलाही तपास करण्यात आलेला नाही। म्हणजे तपासी अधिकाऱ्याचा जो काय हलगर्जीपणा आहे, हा हलगर्जीपणा एवढ्या कारणाकरता आरोपीला आता नव्याने परत पोलीस कस्टडी देता येणार नाही अशा स्वरूपाचा युक्तिवाद आज कोर्टात केला। कोणत्या संस्थेमध्ये हा प्रकार? फिर्यादीमध्ये समता पतसंस्थेचं नाव आहे राहता शाखा। या गैरव्यवहार प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे आणि एवढी खाती कशी उघडण्यात आली याचा खुलासा पोलीस तपासानंतर समोर येणार आहे। माय न्यूज